हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. तर कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय एम फंटास्टिक. या 2-4 दिवसामध्ये नुसते आपल्या गाडीचे व्हिडिओ पडले आणि तुम्ही सगळ्यांना मला भरभरून मनापासून खूप खूप शुभेच्छा दिल्या. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर आज काय मी स्वातीच्या घरी गेली नाही, म्हणजे रात्री आली होती. जरा थोडंसं उशीर झाला गाडी लावून यायला. परत म्हणजे आम्ही फलटणला गाडी बांधायला गेलो होतो. तिथून जवळच तिची बहीण होती, मग बहिणीकडे गेलो. तिथं जेवण बिवण केलं, मस्तपैकी आलो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपली राधाताई खायचं म्हणलं तर कुठं पण बोंबलत हिंडते, कारण तिला घरी खायला भेटत नाही ना, त्याच्यामुळं असंच काहीतरी. नाही तर तसं काय नाही. तर कसं असतं, माणसाची एक मन झालं पाहिजे की बाबा ह्याला जेवायला बोलवावं किंवा आपल्या घरी बोलवावं. त्या माणसाच्या मनामध्ये मी जागा केलेली असते, म्हणून मला कुणी पण का ना या जा करतं आहे का नाही. त्यासाठी आपलं मन चांगलं असावं लागतं, बरोबर आहे का नाही? आहे का नाही तुमचं पण माझ्यासारखंच मन? कुणी पण आलं तर 2 घास पोटात घालायचं, की कुणी पण आपुलकीनं प्रेमानं आपल्याला बोलवलं पाहिजे. असं तुमच्यासारखीच मी पण, तुम्ही मन भरून मला शुभेच्छा दिल्या आपली गाडी घेतल्याबद्दल. एका दादानं अशी कमेंट्स केली होती की राधाताई, तुझ्या पहिल्या व्हिडिओपासून आत्तापर्यंत तू नवीन चॅनल खोलला तरी पण मी तुझे व्हिडिओ बघतो. तुला खडतळ परवसातून संसार सुधारलाय आणि तुझा आम्हाला अभिमान वाटतो. काय ताईंना मला फोन पण केले, काय दादांचे फोन पण आले. सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिलं आणि कौतुक पण केलं. ते बोलत होते आणि माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. कारण त्या आपलं कौतुक करणारे फक्त आपले आईबापच असतात, आणि ते माझ्याकडं आईबाप नाहीत. त्यामुळं असं कोणी कौतुक केलं तर मला रडू येतं, पण भरून येतं. तर चला असू द्या. तर रात्री यायला उशिरा आलो आम्ही. यायला घरी आम्हाला 10 वाजल्या. जेवण करून तिकडूनच आलो होतो. मग कारभारी तर आल्यात, तुम्हाला माहितीच आहे, गाडी घेऊन काल परवा दिवशी, म्हणजे कालच आल्यात सकाळी. नाही, परवा दिवशी रात्री आलं. काल सकाळी आम्ही गाडी बांधायला गेलो आणि नंतर तसं करू नका, तिथं कचऱ्याची पिशवी भरलेली आहे, ती उचला. तर कसं किती 200 रुपये घेतलं तर का पैशाची काळजी नाही लागली तुम्हाला? काय सांगायचं, असं कुणी मध्ये बोललं का ना, मग काय सांगायचं ते विसरूनच जातं बघा मेन मुद्द्याचं व्हिडिओमध्ये. आता घेतेस हे करून, आहे का नाही. तर कारभारी आलं, काल गाडी बांधायला नेली. तिथनं तिच्या बहिणीकडं गेलो. तिथनं परत फलटणला आलो. गाडी तिथं लावली, रिक्षा केला, स्टँडवर गेलो फलटणच्या. तिथून लगेच बारामती गाडी लागलेली होती. बारामतीत यायला तर आम्हाला किती 8 वाजता गाडी हल्ली होती. इथं आपण किती वाजता पोहोचलो? 8:45ला. पाऊण तास तर आम्हाला तिथंच गेला. मग तिथून परत त्याला चालत आलो. रिक्षावाले तर लय पैसे मागायला लागले. इथं काय मोहळ बसले का कुठं? लय मग करणं फॅन लावल्यासारखा आवाज येतो या एका जागेला. आता त्याच्यावर कपडे धुतले 2 बादल्या. मग घरी आलो तर तिच्या बहिणीनं पण आपल्याला साड्या नेसवलेल्या आहेत त्या. तर माझी साडी हो का इकडं ठेवली आहे, त्या पिशवीत तशीच आहे. आणि स्वातीला, म्हणजे काल पण इंदापुरात पूजा केलेली, एक साडी स्वातीला दिली आणि तिच्या बहिणीने एक दिलेली, आणि मला पण एक ठेवली, आणि मला पण तिच्या बहिणीनं साडी नेसवली. मग घरी आलो, तिला साडी दिली, माझी मला घेतली. आणि काय कपडे घ्यायचे होते आम्हाला अजून थोडेफार, तर काय घ्यायचे होते ते पण तुम्हाला दाखवते. तर आता जाऊ दे, ते सगळं सोडा, माझ्या ध्यानातनं गेलं, मध्येच कारभार आहे ते बोललं म्हणून. तर ह्या बघा, इथं कपडे हे झालेले आहे. ते एवढं माझं एवढे कसे कपडे धुतले 2 बादल्या. 3 दिवसाच्या माझ्या साड्या इथं घालून गेलेली आहे. आणि परत काल तर काय कपडे धुतले नव्हते मी. मग असे 3 दिवसाचे कपडे धुतले मी. 3 दिवसाला एकदा पाणी येतं ना, 3 दिवसाला एकदाच कपडे धुते. आणि आता आम्ही निघालोय स्वातीच्या इकडंच.
तर इथं कारभारीला पण 2 ड्रेस नवीन घेतलं. म्हणलं नवीन गाडीवर नवीन ड्रायव्हर जायचा वक्ताची, म्हणून कारभारीला 2 ड्रेस घेतलं. बघा बाय कसं कारभारी खुश आहे तर हसत्यात. तर तुम्हाला सगळ्यांना वाटतं की कारभारीला मी इज्जतीनं बोलावं. पहिलं मी कारभारीला इज्जतीनंच बोलत होते, कारभारी म्हणत होते, पण कारभारी माझं ऐकायचं बंद झालं का तेव्हापासून मग ती म्हाताऱ्या कारभारी मला म्हणायला लागलं म्हातारी. मग मी पण म्हाताऱ्या म्हणत पाहते. मग रागाच्या भारात बेवडाच झाला. तर आता कारभारीला काल इंजेक्शन पण देऊन आले, दारूचं आणलंय. त्यामुळं बारामतीमध्ये कुठं का नाही कारभारीला गाडीला काय काम हे ते असलं तर सांगत जावा. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या गाडीवरच देईन मी. आता जर दिला तर आता तुम्हीच मला बरं जण फोन करचाल. मी रील्सवरून रील्स आहे का नाही, भाडं ही ते सांगत जावा. बजेटमध्ये घेऊ आम्ही, आहे का नाही भाडं. बरोबर. एवढं पण बजेटमध्ये नका करू की जेणेकरून का नाही आपल्याला हप्ता पण भरायचे, पंचायत यावं डिझेल टाकायचे. तसं नाही, बजेटमध्ये पण म्हणलं तरी का नाही कारभारीला डिझेल बी टाकाय यावं. आणि काय म्हणतात ते शिल्लकचं जाऊ द्या, पण हप्त्याला तरी यावं, आहे का नाही. तर देत जावं कारभारीला भाडं. बारामतीत कुणी असेल तर. काल पपई घेतली होती, मला पपई पण आवडते म्हणून काल पपई पण घेतली होती. तर बसल्या तर कारभारी कसं दिसतं कारभारीला फंटॅस्टिक असा ड्रेस. सांगा मला. माझ्या जीवनातल्या 2 गोष्टी मला हे झालेलं आहे. त्या काय म्हणतात ते काय हो, म्हणजे मी ज्या गोष्टींचं स्वप्न बघितलं होतं ज्या पूर्ण झाल्या. तर एक ताई मला म्हणते की राधाताई दुसरी पण गाडी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये यावी. तर आपल्याला जास्तच्या अपेक्षा नाही, थोड्यातच होतंय तेवढं. कारण माझं पोरगा अजून लहान आहे, माझा नवरा एकटाच आहे आणि एकट्याला एक गाडी बाद झाली. एकुलतं एक पोरगा आहे, त्याला भविष्यामध्ये एक घर आहे, जेणेकरून त्याचं लगीन करायचं म्हणलं तरी पण म्हणायला येईल की माझं स्वतःचं घर आहे का नाही. कारण माझं लगीन म्हणजे काय वेळेस असं पण होतं की मुलाचं लग्न करायचं असतं आणि स्वतःचं घर पण नसतं, भाड्याचं असतं. बरोबर आहे का नाही. लय अडथळे येतात. त्यामुळे म्हणायला येतं की गावाकडं आमचं स्वतःचं घर आहे, चला बघायला, आहे का नाही. शेती नाही कमीत कमी घर गाडी आहे एवढं तर सांगायला येतं की पोराचं लगीन करायच्या टायमाला. पोरींचं काय नाही तेवढं. पोरींना काय नाही, काळे असो उठते असो नकटे असो म्हणतात द्या आमचं आम्ही सगळं लगीन करून घेऊ. पण पोरांसाठी लय करावं लागतं. कारण आणि एवढं पोरांसाठी करून पण पोरं काय म्हणतात माहिती का, आई बाप्पा आमच्यासाठी केलंय काय. चला की आता तर चाललोय स्वातीकडं. कारण आता तिकडंच कांगवा हे आहे. माझं क्लिप घेतलं का काय लावलं आहे. तर गावाकडच्या पाण्यानं मी केस धुतली नव्हती का माहिती आहे का, कारण लय चिकट जर केस होत्यात. इथल्या पाण्यानं केस लय सुंदर सिल्की होत्यात. म्हणून मला वाटलं आपलीच गाडी आहे, पण नाही सिल्की होत्यात म्हणून इथं डोकं धुतलं मी. आलते तेव्हा लय काळी भंगार दिसत होती माझ्यापेक्षा. स्वाती तसं म्हणल्यावर मी लय होतं काय करते का म्हातारं. शिल्पा घेतल्या त्या, चला हो का पुढं. हा कुत्रं गेलंय काय. तर झालं आता आम्ही निघालोय. दुधाची पिशवी घेऊन जाते म्हणजे तिथं स्वाती पण चहा पिते आणि मी पण. आणि पपई घेते, मला पपई आवडते म्हणून मी घेतली. स्वाती घेऊ नका म्हणत होती, मला बाय खाऊ दे ग चांगलं असतंय म्हणलं. मला डॉक्टरनं सांगितलं पपई खात जा, म्हणजे फ्रूट कोणचं पण खात जा, पण सगळ्या फळांमध्ये मला ही पपईच आवडते खायला. मग घेतली. म्हणलं एकटीनं कसं खायचं, म्हणलं चला तिकडंच घेऊन. म्हणलं स्वाती पण खाईल, भाऊजी खात्याला. आणि आज पण सकाळपासून पाऊस आहे. हे कडलं रेट लयच बाबा, ब्लाऊजचं हे तेन लयच आहे. तर शिलाई तर मरणाची शिलाई आहे. मी कारभारीला म्हणत होते माझी मशीन घेऊन या. भाऊजी म्हणलं कशाला, शिवायचं आणि फिवायचं आणि घ्यायचं पहिल्यांदाच गाडीत. म्हणलं बघा तुमच्या म्हणून नका म्हणून. नाक जाम झालं नुसतं. कारभाराला ठेवलं महागच. तोवर थांब टिपका येतो. फेसबुकला पण मला सपोर्ट करा, कारण आता इथून पुढं मला तुमच्या सपोर्टची लय गरज आहे.
चला गार हवा सुटली, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.